शरद पवार हे मार्कडवाडीमध्ये पोहोचलेले आहेत। मार्कडवाडी सोलापुरातील माळशिरसमधलं एक छोटंसं गाव आहे। खरं तर विधानसभेच्या निकालानंतर या गावानं बॅलेटवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला। बॅलेट पेपरवर या मतदानावर या आकडेवारीवर आमचा विश्वास नाही असं काही गावकऱ्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे हा प्रयत्न केला गेला। मात्र प्रशासनाकडून त्यांच्या या मतदानाला विरोध केला गेला। हे मतदान होऊ दिलेलं नाही आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून मार्कडवाडी हे खरं तर ईव्हीएम विरोधातील लढ्याचं केंद्र बनवलं जातंय आणि त्या संदर्भातच शरद पवार हे मार्कडवाडीमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी पोहोचलेले आहेत। काही दिवसात लोकसभेचे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी सुद्धा मार्कडवाडीमध्ये जाणार असल्याची सुद्धा माहिती येते। त्याच्यामुळे मार्कडवाडी हे आता ईव्हीएम विरोधातील आंदोलनाचं केंद्र बनणार अशी परिस्थिती निर्माण झाली। मार्कडवाडीमधून उत्तम जानकर बोलतायत। मार्कडवाडीमधील 72 मतदार बंधूंनो आणि तेवढ्याच ताकदीनं त्या दिवशी झुंज देत होत्या। यामध्ये बऱ्याचशा आहेत त्या माझ्या भगिनींचं सुद्धा मनापासून मी कौतुक करतो, आभार मानतो आणि तालुक्यामधूनही आलेल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हे आकडे आपल्या सर्वांना चकित करणारे होते आणि त्याचा मी मुंबईहून माळशिरसच्या दिशेने येत होतो आणि आपले निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी जे होते ते बॉम्ब लावल्यासारखा उडत होते। पहिली फेरी झाली, दुसरी फेरी झाली, काहीतरी गडबड झाली असेल, परंतु तिसऱ्या फेरीनंतर मात्र सगळ्यांनी बहिष्कार टाकणे। त्या ठिकाणी अर्जुनदादा मोहिते पाटील आतमध्ये होते। मला फोन आला, चेअरमन हे थांबवा, असं होऊ शकत नाही, हे भयानक झालंय, काय झालंय समजत नाही, एकही माणूस आपला मत मोजायला त्या ठिकाणी तयार नाही। आणि मी सुद्धा चक्रावून गेलो की पश्चिम भागामधून मी 2-2 हजारांना प्रत्येक फेरीला रिवर्स चाललोय आणि असं घडू शकतं का? अर्जुन दादांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला ताबडतोब या पहिल्या 2 फेरीच्या व्हीव्हीपॅट मागवा अशा पद्धतीचा अर्ज दिला, परंतु त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शेवटी मोजलं जातं व्हीव्हीपॅट। आता मध्ये निवडणूक मतमोजणी प्रक्रिया थांबवता येणार नाही आणि मग सगळ्या तालुक्यामधून घराघरामधून जेही लोक मला 10-15 हजार लोक येऊन भेटले असतील, ह्या सगळ्यांचा आक्रोश हाच आहे की आम्ही मतदान दिलं आणि ते गेलं कुठं आणि मग याला मार्ग काय? तर हे मार्कडवाडी गाव, हे गाव सलग 3 दिवस येत होतं साहेब आणि ह्या गावाचं म्हणणं होतं की आम्हाला अन्न पाणी गोड लागत नाही, आम्हाला आजूबाजूच्या गावामध्ये तोंड दाखवाय जागा राहिली नाही। त्याला कारण असं होतं की 2019ची निवडणुकीमध्ये या तालुक्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्य ज्या गावानं टक्केवारीमध्ये दिलं, 1043 एवढ्या मताचं लीड दिलेलं, त्यावेळेला मोहिते पाटील आम्ही सोबत नव्हतो आणि मग असं असताना की या पद्धतीची मतमोजणी झाली कशी? म्हणून मी ज्या वेळेला साहेब या लोकांनी हा निर्णय घेतला की म्हणले आम्हाला काय मार्ग दाखवू शकाल तुम्ही, आम्ही पत्रिका छापतो, आम्ही ती हे करतो आणि मग त्यांनी बरेचशा मीडियाच्या लोकांनी बोलवलं की तुम्ही हे दाखवा।